तर नांदेडमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान राडा झालेला आहे। खडकपुरा बाघी रोड या भागामध्ये अतिक्रमण काढत असताना पोलीस आणि अतिक्रमणधारकांमध्ये वाद झाला, तणाव निर्माण झाला। कारवाई सुरू होताच जमाव आक्रमक झाल्याचे दिसलं। पोलिसांनी मग लाठीचार्ज करून ही गर्दी पांगवलेली आहे। या घटनेमुळे परिसरात सध्या तणाव असून मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। नांदेडमध्ये पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला। अतिक्रमणाला विरोध करणाऱ्या अतिक्रमण विरोधी पथकाला विरोध करणाऱ्यांवर हा लाठीचार्ज झालेला आहे। नांदेडमध्ये आपण बघतोय पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केलेला आहे। अतिक्रमण काढण्यासाठी इथे अतिक्रमण विरोधी पथक आलं होतं, पोलीस आले होते आणि त्यांना विरोध करत असताना या ठिकाणी मोठा जमाव जमला होता आणि मग मात्र या जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करण्याची वेळ आलेली आहे। पोलिसांनी लाठ्या उगारताच मात्र हा आक्रमक झालेला जमाव पांगलेला आहे। संपूर्ण परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवलेलं आहे। संजय सूर्यवंशी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। संजय, काय अधिकची माहिती आपण बघतोय? पोलिसांना या जमावावर लाठीचार्ज करावा लागलाय। निश्चितच नांदेड महापालिकेने जे शहरातील जे अतिक्रमण आहे ते हटवण्याची मोहीम हाती घेतलेली आहे। मागील 2 ते 3 दिवसापासून नांदेड शहरातील खडकपुरा या भागातील अतिक्रमण हटवण्यासाठी महानगरपालिकेची मोहीम त्या ठिकाणी पोहोचली। महानगरपालिकेचं पथक पोलीस बंदोबस्तात त्या ठिकाणी पोहोचलं होतं। यावेळेस काल देखील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या जेसीबी चालकाला जमावाने मारहाण केली होती। आज पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये देखील अतिक्रमण काढत असताना या ठिकाणी जमावाने आणि त्यामुळे पोलिसांना हा लाठीचार्ज करावा लागल्याचं दिसतंय। संजय, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले सगळे ताजे अपडेट वेळोवेळी आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत।